मंडळी, लपंडाव या मालिकेचा आजचा म्हणजे 7 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आता गेल्या 2 एपिसोडपासून तुम्हाला रिव्ह्यू दिलेला नाहीये मी, तर विशेष काही झालं नाहीये मालिकेमध्ये. कान्हा आणि सखी दोघेही एकमेकांना भेटतात. आता ते सखीला आईस्क्रीम खायचं असतं, मग तिचा मूड बदलतो, ती आईस्क्रीम खात नाही आणि या कान्हाच्या हातावर तुरी देऊन पळून जाते. इकडे सरकारला कळलंय की सखी काही घरात नाहीये आणि ती कान्हाला फोन करत असते. कान्हाला येत असतं टेन्शन, सरकारचा फोन कसा घ्यायचा म्हणून तो काही तिचा फोन रिसीव्ह करत नसतो. सखी कुठे गेली याचं त्याला टेन्शन आलंय. आता देवा, आता तूच मला मदत कर असं म्हणून आता तो सखी सदन चाळीकडे जातो कान्हा, आणि तिथे त्याला सखी दिसतेच. सखीनं प्रेक्षकांनो दाभाडे काकूंकडे आलेली असते आणि दाभाडे काकू तिला छान सल्ला देतात. पण आता सखीने कान्हाची आयडिया आणि ट्रिक वापरून त्याला सरकारच्या नजरेतून पाडायचं ठरवलंय. काय झालंय नेमकं मालिकेमध्ये तर ऐका. सखी भेटल्यावर कान्हा तिच्यावर चिडतो आणि म्हणतो, आपण दोघं काय लपंडाव खेळतोय का तू माझ्याशी लपंडाव खेळतेस? असं काय करता बेबी सरकार? अहो सरकार ओरडतील ना माझ्यावरती, तुम्ही अशा घरातून अचानक निघून आल्यात. तेवढ्यात या कान्हाला फोन येत असतो सरकारचा आणि तो सॉलिड टेन्शनमध्ये असतो. तो म्हणत असतो, असं करू नका बेबी सरकार, बघा तुमच्या आईचा फोन येतोय मला, मी त्यांना आता काय उत्तर देऊ? सखी त्याची जरा मजा घेत असते हा प्रेक्षकांनो. कान्हा आता सरकारला म्हणतो, हां सरकार बोला. सरकार त्याच्यावर चिडते आणि म्हणते, तू माझा फोन उचलत नाहीयेस, आणि खूप ओरडते त्याच्यावर. मग कान्हा म्हणतो, नाही तसं नाही सरकार, माझ्यासोबत आहेत बेबी सरकार, तुम्ही काळजी करू नका, मी त्यांना घरी आणतो सुखरूप. कान्हा असं बोलून त्या बेबीला म्हणजे त्या सखीला विनंती करतो की प्लीज चला, माझ्या नोकरीचा प्रश्न आहे. आणि आता ही बसली आहे बरं का सखी गाडीमध्ये आणि घरी पोहोचते. घरी आल्या आल्या तिला कुल्फी म्हणते, अगं सखीताई, तुला माहितीये तुझी आई तुझी डायरी शोधत होती. आता या कुल्फीकडनं ही बातमी आल्या आल्या कळली, त्यामुळे या सखीला जरा जास्ती कॉन्फिडन्स आलाय. सखी आता सरकारच्या समोर जाते तेव्हा सरकार खूप चिडते तिच्यावर आणि म्हणते, कुठे गेली होतीस न सांगता? किती वाट बघत होतो आम्ही तुझी, कळतं का तुला काही? असा बेजबाबदारपणा चांगला आहे का? सखी आता उत्तर देते, माझी वाट बघत होतात सरकार? नाही हो, तुम्ही डेस्पिरेटली दुसऱ्याच गोष्टीची वाट बघत होतात, मला माहिती आहे. असं म्हणून ती मुद्दाम आता तिची डायरी समोर आणते आणि या सरकारच्या हातात देते आणि म्हणते, थांब मला माहिती आहे तू कसली वाट बघत होतीस. आणि डायरी त्या सरकारला देऊन तिला म्हणते, याच गोष्टीची वाट बघत होतात ना तुम्ही सरकार, हे घ्या, तुमच्या गरजेची वस्तू आहे, घ्या. असं म्हणून तिने स्वतःहून त्या सरकारला ती डायरी दिली आहे आणि तिथून निघून जाते. आता नेमकं डिटेल काय झालंय ना प्रेक्षकांनो हे मी तुम्हाला सांगतेय, पण आज डायलॉग टू डायलॉग न सांगता नेमकं काय घडलंय ना हायलाईट ते तुम्हाला सांगते. 25 मिनिटाचा एपिसोड होता आणि त्यामध्ये थरारच खूप रंगवला त्यांनी. आता ती सरकार डायरी बघते तर ती कोरी असते, त्यामुळे तिचा पचका झालाय. आता ती तनतन करते आणि विचार करते या सखीला अद्दल घडवायचीच, पण सखीनेच तिला अद्दल घडवली आहे, ती कशी ते ऐका. सखी विचार करते, सरकार आता तुमच्या या स्वयंवराचा नाही खेळ केला ना तर नावाची सखी नाहीये मी. आता तिने हे ठरवलंय आणि सगळं काही कान्हावर पलटवलंय. या सखीने बिचारा गरीब कान्हा बरडला जातोय या दोघी मायलेकीच्या भांडणामध्ये असं मला वाटतंय. पहाट झाल्यावर या सरकारच्या घरी सगळे नाश्ता करत असतात आणि बातम्या येतात टीव्हीवर आणि मोबाईलवर सुद्धा की कामत इंडस्ट्री पूर्णच्या पूर्ण कोसळली आणि त्यांचा बिझनेसमध्ये लॉस झालाय. आता या सखीचं गाणंच त्यांनी जवळपास 5-7 मिनिटं दाखवलंय. ही सखी आंघोळ करून येते आणि आवरत असते आणि मस्त एका गाण्यावरती नृत्य करत असते. तुझी चाल तुरू तुरू ते गाणं आहे ना नवीन रिमिक्स, त्यावरती ती डान्स करत असते. आणि मग स्वयंवरासाठी तिची जी मॅनेजर निवडली आहे ना तिला फोन करून विचारते, काय गं किती एंट्री झाल्या स्वयंवरासाठी? ती मॅनेजर सखीला कळवते, हो मॅडम खूप एंट्री झाल्या आहेत, थांबा मी तुम्हाला आकडा सांगते. आणि ती मॅनेजर आकडा सांगत असते तेव्हा अचानक त्या एंट्रीज कमी होत जातात. सखी म्हणते, काय झालं गं? मग ती मॅनेजर म्हणते, मॅडम काहीतरी प्रॉब्लेम झालाय, बहुतेक टेक्निकल इश्यू आहे, त्या एंट्रीज ना जरा कमी होत आहेत, थांबा मी कळवते. सखी तिला म्हणते, कळव अगं माझ्यापेक्षा जास्ती तुझ्या सरकारला कळव. आता सखीने त्या मॅनेजरला असं बोललंय आणि फोन ठेवून दिलाय आणि ती नाचत असते आनंदाने. तिचा म्हणजे सखीला खूप कॉन्फिडन्स आहे की तिचा प्लॅन छान वर्क होणार. तर बघा इकडे आता सरकारने हुकूम सोडलाय की हे सगळं कोणी केलं त्याचा शोध करा. परशुराम फोनाफोनी करतोय आणि ती मॅनेजर आली आहे सखीच्या स्वयंवरासाठी जी निवडली ती, आणि ती सरकारला येऊन सांगते की सरकार सखी मॅडमसाठी ज्या एंट्रीज येत होत्या ना त्या कमी होत आहेत. आता काय झालंय प्रेक्षकांनो तुम्हाला कळलंय का? म्हणजे श्रीमंत आहे ही सखी म्हणून तिला ठिकाणं येत आहेत, पण आता तिची इंडस्ट्री कोसळली म्हणल्यावरती ते सगळे स्वयंवराचे आकडे कमी होत आहेत. आता ही काकू मनातून खुश होते आणि विचार करते, वा देवा वा, तुझ्याकडे न्याय आहे तर. कसं वाटोळं झालं हिचं.
म्हणून ती आनंद व्यक्त. ही काकू मनातून सॉलिड खुश झाली आहे की चला बरं झालं, असंच पाहिजे, हिला आईचं असंच वाटोळं होऊ देत. इकडे हा कान्हा चाळीमध्ये व्यायाम करत असतो सकाळी सकाळी आणि त्याच्या मित्राशी गप्पा मारत असतो. त्याचा मित्र म्हणतो, काय चाललंय रे तुझं कान्हा? अरे तू तिथे पोळी भाजी केंद्रामध्ये कोणाकोणाला जेवायला सांगितलंयस? कान्हा म्हणतो, अरे अच्छा ते होय, अरे आपले मित्रच आहेत रे. काय आहे ना, बिचारे नोकरीवर जातात तर उपाशी तापाशी जातात ना. अरे कसं होतं, उपाशी गेल्यामुळे काही सुचत नाही रे, डोकं चालत नाही, चिडचिड करतात बिचारे. म्हणून त्यांना म्हटलं की जात जा जरा खाऊन. त्यावर त्याचा मित्र म्हणतो, तू ना खूपच दयाळूपणा दाखवतोयस. काल रात्री आईस्क्रीम वगैरे वाटलंस म्हणे मुलांमध्ये. कान्हा म्हणतो, अच्छा ते होय, अरे ती माझी कृपा नाही रे, ती बेबी सरकारची कृपा. ते सगळं पुण्य बेबी सरकारलाच. अरे मी नाही रे, तो आनंद व्यक्त केला फक्त मी, म्हणजे घेतला रे आनंद वाटायचा, पण पुण्य मात्र ते बेबी सरकारचं आहे. आता त्याचा मित्र म्हणतो कान्हाचा, काय रे कान्हा, हे बेबी सरकार नाव जरा विचित्र नाही वाटत का? कान्हा हसून म्हणतो, हो वाटतं रे विचित्र, पण त्यांना ते सूट होतं. त्या खूप भोळ्या आहेत रे आणि स्वतःचा एवढा विचार करत नाही, सगळ्यांचा विचार करतात, अशा सेल्फिश नाही आहेत. असं छान मत तो व्यक्त करतो त्याच्या मित्राजवळ सखीसाठी. आणि तेवढ्यात त्याला कळतं की कामत इंडस्ट्री बुडाली आहे. चाळीमधला एक माणूस येऊन कान्हाला ही वाईट बातमी देतो. कान्हा आता बातम्यांवरती न्यूज ऐकून मोबाईलवरती न्यूज ऐकतो आणि विचार करतो, हे 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 कसं झालं यार, हे शक्य नाहीच आहे, हे कोणीतरी मुद्दाम प्लॅन करतंय. आता त्याचा मित्र म्हणतो, कान्हा तुला अलर्ट राहायला हवं, हे काहीतरी वेगळंच दिसतंय. कान्हा पण विचार करायला लागतो की हे कालपर्यंत झालं नाही आणि आज अचानक कसं काय झालं असेल बरं. आता बघा प्रेक्षकांनो, हा सगळा प्लॅन कान्हाच्या विरुद्ध आहे. सखीला कान्हाला शिक्षा द्यायची आहे म्हणून ती हे सगळं करतीये. असं नाही वाटत आहे का प्रेक्षकांनो, अचानक मालिका खूप फास्ट गेली आहे म्हणून? तर असो, आता या परशुरामने फोन केलाय आणि विचारलंय की या बातमीच्या मागे कोण आहे. आणि सरकार त्याला विचारते, कोण आहे परशुराम या बातमीच्या मागे, मला आत्ताच्या आत्ता कळव. आणि तो जो फोन आहे ना, तो स्पीकरवर ठेवतो हा परशुराम. आणि या सरकारला त्या फोनवरती असं कळलंय की ही बातमी कान्हाने दिली आहे. आता तेवढ्यात कान्हा समोर उभं राहतो आणि म्हणतो, सॉरी सरकार, जरा उशीर झाला आज. सरकार त्याच्याकडे खूप डोळे रोखून बघत असते. आल्या आल्या या कान्हाला तो परशुराम सनकन कानाखाली मारतो. कान्हा म्हणतो, काय काय झालंय हे सगळं? मग परशुराम त्याला खूप बोलतो, काय रे, आमच्या पाठीत खंजीर खुपसला ना तू, हे सगळं मुद्दाम केलंस, काय केलं तुला हे मिळून? सरकारला जरा कन्फ्युजन झालंय की कान्हा हे सगळं कशासाठी करतोय ते कळत नाहीये सरकारला. कान्हा म्हणत असतो, नाही हो नाही, तुमचा गैरसमज झाला, अहो मी हे सगळं कशासाठी करीन, अहो ऐकून तरी घ्या माझं. पण परशुराम त्याचं काहीही ऐकत नसतो आणि त्याला बाहेरचा रस्ता दाखवतो. आता सरकार पण चिडलेली आहे कान्हावर. खरं पाहिलं तर कान्हा निर्दोष आहे, त्याचा या गोष्टीशी काहीही संबंध नाहीये. सरकारला आठवतं की हा मुद्दाम हे सगळं करत असेल का, आपल्या गुडबुकमध्ये येण्यासाठी याचा काही हेतू असेल का, असा सरकार विचार करत असते. कान्हाला ते घराच्या बाहेर हकलतात. परशुराम त्याला धमक्या द्यायला लागतो की पुन्हा इथे दिसलास ना तर याद राख. पण आता प्रेक्षकांनो, त्यांनी एपिसोड इथे संपवलाय, पण आय गेस पुढच्या भागामध्ये सरकार कान्हाला खूप मारझोड करायला लावते तिच्या माणसांकडनं असं दिसतंय. कारण त्यांनी आता हा एपिसोड संपवलाय. आता पुढच्या भागात सखी मुद्दाम त्या सरकारला चितवत असते आणि म्हणत असते, बघ बघ आई, अगं आता तू दिलेली डेडलाईन संपली आहे, टिक 1 टिक 2, आणि आता स्वयंवरासाठी एंट्रीजच येणार नाहीयेत, काय करणार आहेस तू? तेवढ्यात आता कान्हा येतो आणि म्हणतो, मी घेणार आहे एंट्री स्वयंवरामध्ये. चौथी एंट्री आता कान्हाची असणार आहे. सखी कान्हाला बघून घाबरते कारण तो रक्तबंबाळ झालेला असतो. कान्हा म्हणतो, सरकार जवळ तुम्ही फिल्डिंग छान लावलीत बेबी सरकार, पण मी तुमचा प्लॅन हाणून पाडणार आहे आणि आता हा स्वयंवर मीच जिंकणार आहे आणि मीच तुमचा नवरा होणार आहे. आता सखी हे ऐकून घाबरते. प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागांमध्ये मस्त ट्विस्ट आणि टर्न आपल्याला पाहायला मिळतील यात शंका नाहीये. तुम्हाला मी दिलेला हा रिव्ह्यू कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि रोज रिव्ह्यू ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात मंडळी उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.